मी श्रीराम आहे. नवरा सकाळी जिमला गेले, तिने असं सकाळी काय हे करून मारून टाकले. पहिला तर पुन्हा ठेवलं तिने 2020 मध्ये माझ्या नवऱ्याला असं चाप मरड केलं, ते मारून टाकलं. तेव्हा काय झालंय, तेव्हा केससाठी तिने केस मिटून घे म्हणून केससाठी आता मागं पडून तिला मारून टाकले. दोन दिवसाखाली आमच्या धीराला सोबत भांडणं केले विशाल श्रीराम सोबत. तिला बी चाकू तलवार घेऊन गेले. तिने FIR केले 70 बाजारमध्ये. आता 2020 मध्ये 70 बाजारमध्ये केस केलेला आहे. अजून आता तिने मारून टाकले. तिचं नाव रोहित श्रीराम, रोहित अण्णा रेड्डी आणि रोहित अण्णा रेड्डी, बसू अण्णा रेड्डी, राहुल अण्णा रेड्डी, विजय श्रीराम, राहुल अण्णा रेड्डी, रोहित अण्णा रेड्डी, एवढा लोक आहेत ते. आणि तिथं महादेवनगर मध्ये CC कॅमेरा आहे, तिथनं आणून बघा ते किती लोक मारले तेवढं माहित आहे त्यांचं नाव. तुमची मागणी काय आता? आता तिला कडे सदा बसू दे. तिने माझ्या नवऱ्याला असं एक केलं ते नाही पाहिजे आम्हाला, काय नाही पाहिजे आम्हाला, नाही पाहिजे आम्हाला. एवढं मोठं 5 वर्षाखाली एवढं केलते तेव्हा नाही केले. आता एवढं जीव घेतल्यावर नाही देणार नाही का? नाही पाहिजे आम्हाला. ते कपडे साहेब पैसे तिने अर्ध राहून माझ्या नवऱ्याला तडीपार केले. सोमवार तडीपार होता माझ्या नवऱ्याचा. तिने मागं पडून असं तडीपार काढून मी कपडे साहेबाला मी जाऊन माझा नवरा किती वेळा रिक्वेस्ट केले, मला असं हे दुश्मन आहेत असं केले म्हणून मी तिने मी काही हे केलं नाही माझ्या नवऱ्याला. कपडे साहेब पैसे मी जाऊन आमचे टाकले, तिला भेटले पण ते कोण मदत केले नाही माझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला मारूनच जीव मारूनच टाकलं तिला सजा बसायला पाहिजे. तसं तिने मारून टाकलेलं आहे. कुठे जातो जिमला? महादेवनगर मध्ये जाते. माधवनगरला जिम. बर. सकाळी जिमला गेले, चांगलंच होतं. किती वाजता गेले होते? सकाळी 8:30 वाजता 8 गेले. येतानाच त्याने मारले. आम्हाला पण माहित नाही मारलेलं. जिमचं सर फोन लावले, माझं पोरं जिमला जाते तसं तिथं असं झालं म्हणून घटना कळाल्यावर आम्ही आलो. बर. तर तुमचं नाव काय आणि तुम्ही सकाळी लवकर गेलो होतो तर काय दिसलं तुम्हाला तिथं? शालिनी सुरेश श्रीराम त्यांचं नाव. वरती वाचतं ना. शालिनी सुरेश श्रीराम आहे. मी तिथं गेल्यावर मारून टाकले होते. जीव गेलेलं होतं तिथं. हा. बर. आता तुमची ते पण बदली घेत ना. बर.